नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण उन्हाळ्यात स्पेशल असा मठ्ठा बनविणार आहोत। खूपच छान चवीला एकदम असा थंड थंड भन्नाट असा चवीला खूप छान लागतो हा। चला तर मग लवकर रेसिपीला सुरुवात करूया। एकदम गारगार मठ्ठा बनवूया। तर मी 1 वाटी येथे दही घेतलेलं आहे। हे खूप गोड पण नाही आहे आणि खूप आंबट पण नाही आहे। साधारण असं अ, थोडं आंबट असलेलं दही घेतलेलं आहे। 1 वाटी घ्यायचं आहे। आता आपल्याला याला ना छान असं घुसळून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये करायचं नाही, असं रवीनीच घोटायचं, म्हणजे हे ना छान व्यवस्थित होतं। मिक्सरमध्ये कसं एकदम फाईन म्हणजे पूर्ण प्लेन होऊन जातं, तर ते काही व्यवस्थित वाटत नाही। म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेल की नाही का असं घोटूनच घ्यायचं। बघा मी घोटून घेतलेलं आहे असं रवीनी छान। आता फ्रीजचं मी थंड थंड पाणी घेतलेलं आहे। तर आता आपल्याला ना किती पातळ पाहिजे तर त्यानुसार आपण पाणी टाकायचं। मी 1 वाटी पहिले टाकून घेते आणि पुन्हा याला व्यवस्थित असं पाण्या कमी पाण्यामध्ये बघा आता हे छान घुसळून घ्यायचं आहे, असं मिक्स करायचं आहे पाणी व्यवस्थित त्यात पहा। नंतर मी अजून अर्धा वाटी टाकत आहे, म्हणजे खूप पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको, असा मठ्ठानं मस्त असा थंड थंड मठ्ठा तयार होतो। तर बघा मी या पद्धतीने छान असं घुसळून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे। आता मी इथे बघा हे मिक्स केलं की साहित्य घेतलेलं आहे काही। बघा हे जास्त घट्टही नाही आणि पातळ पण नाही, अशा पद्धतीने करायचं आहे। तर मी इथे आता याला चटपटं बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। अर्धा चम्मच जिरे पावडर आहे, भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे आणि हे मिरे पावडर आहे अर्धा चम्मच आणि काळं मीठ आहे अर्धा चम्मच आणि हे साधं मीठ आहे अर्धा चम्मच घेतलेलं आहे। मी आलं ना असं किसून असं पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे। तुम्ही असे बारीक कापही करून घेऊ शकता आणि कोथिंबीर घेतलेली आहे। एकच मिरची मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे। आल्याचे आपण बारीक काप टाकले की नाही तर ते दाताखाली येतं, तर मुलांना आवडत नाही, म्हणून मी अशा पद्धतीने ज्यूस काढणार आहे त्याचं। तर आता मिरे पावडर आणि जिरे पावडर टाकून घेतलेलं आहे। काळं मीठ आणि साधं मीठ चवीपुरतं टाकायचं आहे आणि हे छान असं सगळं साहित्य टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे। महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवत आहे मी, खूपच छान बनतो हा। आता बघा हे सगळं मिक्स केल्यानंतर मी इथे चहागाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता हे आलं म्हणजे पाण्यात भिजवलेलं होतं, मी किसून घेतलेलं होतं अगोदर आणि मग पाण्यात भिजवलं। तर आता बघा त्याचा म्हणजे रस टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा खूप छान बनतो हा आणि एक मिरची घेतलेली आहे मी। तुम्हाला मिरची नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता गोड आंबट चवी आवडत असेल तुम्हाला तर मी बघा इथे ना माझ्याकडे पिठी साखर आहे, तर मी 1 चम्मच टाकून घेतलेली आहे। मला ना गोड आंबट चवी आवडते म्हणून मी पिठी साखर टाकलेली आहे। आता आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने अशा पद्धतीने मी बनवून म्हणजे ठेवत असते। आता बघा हे झाकून मी 5 मिनिटासाठी असं फ्रीजमध्ये ठेवून देईल। अशा पद्धतीने बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं आणि लगेचच कोणी आले पाहुणे तर आपण असं देऊ शकतो। बघा मी काढून घेतलेला आहे, थंड थंड गारगार असा मठ्ठा तयार झालेला आहे। बघा ग्लासमध्ये मी आता काढून घेते। तुम्ही आईस क्यूबही टाकू शकता, पण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ना काही गरजच वाटत नाही आईस क्यूब टाकायची।
कारण की कसं त्या म्हणजे बर्फामुळे त्रासही होतो मला, म्हणून मी वापरत नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. बघा छान असं थंड-थंड मठ्ठा तयार झालेला आहे. इतका छान लागतो ना, खरंच चवीला अप्रतिम बनतो. नक्की बनवून बघा. खूपच मस्त तयार होतो आणि हे साहित्य टाकल्यानंतर याला चटपटीत तयार होतो. बघा छान थंड-थंड मठ्ठा तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.